नमस्कार. दीपक शेडगे यूट्यूब चॅनलच्या पुस्तकांच्या जगात या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर भालचंद्र मुंगेकर संपादित मौलिक आंबेडकर या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाविषयी. या ग्रंथाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री कुमार केतकर यांची ही प्रतिक्रिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य तसं लहान आहे. म्हणजे 1891चा जन्म आणि 1956ला त्यांचं महानिर्वाण. अशा 65 वर्षाच्या काळामध्ये त्यांचा बहुतेकसा काळ जो त्यांच्या शैक्षणिक काळ आहे तो अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये गेला आहे. आणि साधारणपणे 23 ते 25 या वयामध्ये सुद्धा 30च्या आतमध्ये असताना सुद्धा त्यांनी घेतलेले जे विषय आहेत त्या कॉलेजांमध्ये, त्यात तत्त्वज्ञान आहे, इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, राजकारण आहे, अशा सगळ्या विषयांवरती त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता चालवलेली आहे. अशा विषयांवरती अभ्यास करून खरं म्हणजे ते तिकडेच अनिवासी भारतीयांप्रमाणे राहू शकले असते इंग्लंड किंवा अमेरिकेत, पण ते भारतात आले आणि त्यांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला. असा डायरेक्ट चळवळीतला माणूस, म्हणजे एका बाजूने प्रचंड स्कॉलर, विद्वान, व्यासंगी, आणि दुसऱ्या बाजूने थेट रस्त्यावर उतरणारा चळवळीतला माणूस, त्यांच्या एकूण मनामध्ये उठणारे तरंग आणि विचार हे किती प्रचंड प्रमाणावर असणार हे आपण जाणू शकतो, कल्पना करू शकतो. किंवा खरं म्हणजे असं म्हणता येईल आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतका मोठा व्यासंग आणि इतका मोठा अनुभव त्यांचा होता. साधारणपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभाषा जरी मराठी असली तरी त्यांनी मराठीत लेखन फार कमी केलं आहे, अगदीच कमी. माझ्या तर अंदाजाने 10 ते 15% मराठी लेखन आहे, बाकी सगळं इंग्रजी आहे. आणि ते इतकं महत्त्वाचं आहे की त्यांनी ज्यावेळेला प्रॉब्लेम ऑफ मनी लिहिलं त्यावेळेला त्याची चर्चा होऊ शकली असती जागतिक पातळीवरती, श्री जॉन मेनी ॲटकिन्स बरोबर होऊ शकली असती, कारण त्या पद्धतीचे विषय त्यांनी त्यावेळेला इंग्लंडमध्ये बसून घेतले होते. ती कर्तबगारी त्यांची सतत विविध प्रकारच्या लेखनातनं दिसत होती. त्यांच्या एकूण लेखनाचा व्यापार सहज 100 खंड होतील एवढा आहे. म्हणजे लहान खंड घेतले विषयवारी तर प्रसिद्ध झालेलेच आहेत जवळजवळ 15 खंड. आणि ते 15 खंड खूपच महत्त्वाचे आहेत, त्यात सगळे विषय येतात. पण त्या खंडातनं पुन्हा काही निवडायचं, म्हणजे ते खंड सगळेच मौलिक आहेत, परंतु त्या मौलिक खंडातनं काही मौलिक भाग निवडायचा, असं करायला एक वेगळी सर्जनशीलता लागते. ती व्यासंगी सर्जनशीलता असावी लागते. डॉक्टर भालचंद्र मुंगेकर हे त्या व्यासंगी सर्जनशीलतेचे पाईक आहेत. त्यांची स्वतःची तर पुस्तकं आहेतच, पण हे जे पुस्तक त्यांनी घेतलं आहे मौलिक आंबेडकर, हे मौलिक आंबेडकर पुस्तक नुसतं मौलिक नाही आहे, त्याची निवड पण अतिशय मौलिकपणे केलेली आहे. ती भालचंद्र मुंगेकरांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे विषय, म्हणजे बुद्धिझम असेल, राजकारण असेल, दलितांचे प्रश्न असतील, शेतजमिनीचे प्रश्न असतील, इतिहासाचे प्रश्न असतील, त्या काळातले म्हणजे इंग्रजांच्या काळातलं एकूण जे वातावरण होतं अर्थकारणाचं, त्याचे प्रश्न, सगळे प्रश्न ते निवडून काढणं हीच एक तपश्चर्या होती. म्हणजे इतके खंड तपासायचे आणि त्याचं निवडून लोकांसमोर सादरीकरण करायचं मौलिकपणे, आणि पुन्हा त्याचं भाषांतर अनघा लेलेंनी केले. ते इतकं उत्तम केलेलं आहे की त्या अनघा लेलेंच्या भाषणातल्या अनुवादाच्या भाषणांमधनं किंवा लेखनामधनं जे आपल्यासमोर मौलिक आंबेडकर उभे राहतात ते आपली छाती दडपून टाकावी इतक्या विविध विषयांवरच्या व्यासंगातनं उभे राहतात. आणि म्हणून हे मौलिक आंबेडकर ह्या पुस्तकामधलं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये असे विषय आहेत की जे सर्वसाधारणपणे इतर कोणताही राजकारणी सहसा हाताळणार नाही. डॉक्टर आंबेडकरांची तुलना फक्त त्या काळामध्ये ही पंडित नेहरूंसारख्या माणसाशी होऊ शकते. पंडित नेहरूंनी तुरुंगामध्ये बसून सुद्धा जेवढं लेखन केलं आहे, जवळजवळ 10 वर्ष ते तुरुंगात होते, त्यांनी जेवढं लेखन केलं आहे. आंबेडकर त्या अर्थाने एवढा काळ तुरुंगात नव्हते, परंतु त्यांनी जे लेखन केलं आहे ते तितकंच मूलभूत आहे. आणि म्हणूनच 1946 ज्यावेळेला प्रश्न आला की राज्यघटनेच्या एकूण समितीचं मुख्यत्व कोणाकडे द्यावं,
त्यावेळेला नेहरू गांधींसकट सर्वांनी डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतलं. त्याच्या पाठीमागे त्याचा व्यासंग होता. जगातल्या सर्व घटनांचा अभ्यास करून, अर्थकारणाचा अभ्यास करून, राजकारणाचा अभ्यास करून त्यांनी त्या राज्यघटनेमध्ये आपले विचार, आपले अनुभव एक प्रकारे मांडले आणि आपल्या देशाला अशी एक राज्यघटना दिली असं मानलं जातं की अशी राज्यघटना जगात कोणाचीच नाही की ज्याच्यामध्ये निवडणुकीचे विषय आहेत, सर्वसामान्य माणसाला मतदानाचा हक्क कसा असला पाहिजे आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा स्त्रियांना, एवढंच काय कृष्णवर्णीयांना मतदानाचे हक्क ज्यावेळी नव्हते, त्यावेळी 47 साली आपल्या देशात मतदानाचा हक्क जाहीर झाला आणि 50 साली राज्यघटनेने तो मान्य केला आणि 52 साली निवडणुका झाल्या. त्यावेळेला माणूस दलित असो किंवा सवर्ण असो, शहरी असो किंवा ग्रामीण असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, या सर्वांना समान मतदानाचा हक्क मिळाला आणि त्या अर्थाने आपली लोकशाही ही अनेक काही तत्त्वज्ञ आणि विचारवंतांनी म्हटल्याप्रमाणे ही एक क्रांती आहे. तिला रशियन क्रांती, चिनी क्रांती अशाचा स्टेटस दिलं जात नाही, असा दर्जा दिला जात नाही इतिहासकारांकडनं. परंतु काही तत्त्वज्ञ असं म्हणतात तो दिला जात नाही, ही त्यांची चूक आहे. वस्तुतः राज्यघटनात्मक लोकशाही क्रांती जगामध्ये पहिल्यांदा ही भारतात झालेली आहे आणि त्याचं श्रेय बऱ्याच अंशी आपल्या राज्यघटनेला आहे, जी जवळजवळ 4 वर्ष निर्माण होत होती. 46 साली ज्या वेळेला राज्यघटना समिती निर्माण झाली त्यावेळी देशाची फाळणी झालेली नव्हती. 47 साली ज्या वेळेला फाळणी झाली आणि स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्या समितीचं काम चालूच राहिलं. 48 साली लगेच गांधीजींची हत्या झाली. 49 मध्ये चीनमध्ये क्रांती झाली आणि त्याच वर्षी 49 साली शीतयुद्ध सुरू झालं जगात. या सगळ्या घटनांचे परिणाम आपल्या राज्यघटना समितीच्या चर्चेमध्ये दिसून येत होते. परंतु त्याला जे एक सुकाणू लागतो, त्याचे जे सूत्र संचालन लागतं, ते सूत्रसंचालन अशा व्यासंगी माणसाकडे होतं की ज्याच्यामुळे हे मौलिक ग्रंथ तयार झाले आणि ते मौलिक ग्रंथातनं काही मौलिक विचार हे डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांनी आपल्यासमोर सादर केलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की हे जे पुस्तक आहे याला पुस्तक म्हणणं गैर आहे, कारण हे तसं पाहिलं तर डॉक्टर आंबेडकरांच्या एकूण वाङ्मयाच्या हे फार तर 15-20% असेल, त्याच्यापेक्षा कमी असेल. परंतु डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराचा एकूण जो क्षितिज आहे त्यांचं ते आपल्याला ह्याच्यामुळे कळतं. म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक हे केवळ डॉक्टर आंबेडकरांचे विचार जाणण्यासाठी नाही, ते एकूण इतिहास समजण्यासाठी, एकूण राजकारण समजण्यासाठी, एकूण आपल्याला अर्थकारण समजण्यासाठी आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि मार्क्सचं तत्त्वज्ञान आणि भारताचं राजकारण आणि गांधींचं तत्त्वज्ञान समजण्यासाठी हे पुस्तक एक मूलभूत आहे, मूलभूत तत्त्वचिंतनाचं आहे, अर्थचिंतनाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आंबेडकरांना फक्त दलितांचे पुढारी, उपेक्षितांचे पुढारी अशा पद्धतीने त्यांचं वर्णन करून त्यांना उलट त्यांच्या कर्तृत्वाला संकोच येतो, तसा टाळण्यासाठी हे पुस्तक भालचंद्र मुणगेकरांचं अत्यंत आवश्यक आहे. ते सगळ्यांनी वाचावं असा मी मनपूर्वक आग्रह करेन. असं एक मानलं जातं की सध्याचा जो तरुण आहे त्याला उतावीळपणाने जे समोर येईल त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची एक सवय लागलेली आहे. मग ती आत्ताच्या अतिशय प्रक्षोभक आणि उग्र अशा हिंदुत्वाच्या वातावरणामुळे असेल किंवा एकूण चळवळीच्या वातावरणामध्ये एकूण उग्र लोक जी भाषा करतात त्या भाषेकडे वळल्यामुळे असेल, अशा तरुण मुलांना खरं म्हणजे ह्या टाईपचं पुस्तक वाचण्याची अत्यंत नितांत गरज आहे. त्यावेळेला त्यांना कळेल की हिंदुत्वाचं हे राजकारण हे किती धोकादायक आहे आणि आपल्याला जर खरे मौलिक विचार समजून घ्यायचे असतील तर हिंदुत्व व्हर्सेस इतर असं नाही आहे, हिंदुत्व व्हर्सेस मूलभूत चिंतन हा त्याचा विषय आहे. तो समजून घ्यायचा असेल तर तरुण मुलांनी ह्याच्याकडे विशेष आवर्जून पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं की कित्येक आंबेडकराईत जे आहेत, आंबेडकर भक्त जे आहेत, त्यांच्या आंबेडकरांवरची निष्ठा निश्चित चांगली आहे, परंतु त्यांनीसुद्धा सगळे आंबेडकर वाचलेले नाही आहेत. त्यांनीसुद्धा हे वाचण्याची गरज आहे. जे तरुण कोणत्याही जातीचे धर्माचे असोत त्यांना जर मराठी येत असेल तर त्यांनी वाचावं, ज्यांना इंग्रजी येत असेल त्यांनी ओरिजिनल इंग्रजीत आंबेडकर वाचू शकतात. धन्यवाद. आमच्या यूट्यूबवरील कार्यक्रमाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे आणि
यूट्यूबच्या इनबॉक्समध्ये आपण ज्या प्रतिक्रिया पाठवत आहात त्या पाहून मन आनंदाने भरून येतं. आमच्यावरील आपला लोभ असाच कायम राहू दे आणि यापुढे देखील आपल्या प्रतिक्रिया अशाच पाठवत राहा. आपण आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. यूट्यूबच्या इनबॉक्समध्ये प्रतिक्रिया पाठवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.